बनवा बनवी या सेगमेंटमध्ये हल्ली आपण जसं म्हणतो की मी स्वयंपाक बनवला, तर ज्यांना स्वयंपाक करता येतो ते म्हणतात की मी पदार्थ बनवला. ज्यांना येत नाही ते काय करतात, आम्ही तर उत्तम बनवला होता, तुम्हाला खायची अक्कल नाही, असं दुसऱ्यावरती ढकलतात. तर अशा या सेगमेंटमध्ये आता एक पदार्थ करायचा आहे आणि तो पदार्थ कोणता असणार आहे हे सरप्राईज आहे. मी मुळात तुम्हाला आधी पदार्थाचं नाव सांगतो. पदार्थ आहे शेगाव कचोरी. काय कचोरीचा एक प्रकार आहे आणि तिला शेगाव कचोरी म्हणूनच ओळखलं जातं. आणि हा पदार्थ करायचा आहे अर्थातच फुलवाताई तुम्ही नाही, उर्मिला. आणि खायला द्या. मग त्याच्यात काय असते कचोरी कचोरी छान इंटरेस्टिंग अगदी टेस्टी पदार्थ आहे आणि तोही असा तळलेला आहे. त्याच्यामुळे आज आपल्या पोटामध्ये तेलविहिरी तयार होणार याची खात्री आहे. कारण भुजण्यानं एक थर तयार झालाय. आता कचोरी खाल्ली की ते छातीपर्यंत येईलच. चालेल. शेगाव कचोरी तू कधी खाल्ली नाही? नाही ना, पण बनवी ना. एक बघू का मी जरा रेसिपी. आमच्याकडे ती तुला मदत सुद्धा करू शकणार नाही. अच्छा, तुला दिलेलं साहित्य तुझी तुला करायची, कुणी तुला मदत करणार नाही. तुझं तुला एकटीला लढायचंय. आता तुझी थोडी परीक्षा घेतो. कचोरीसाठी काय लागत असेल असं तुझा अंदाज आहे? बेसन लागत असेल आतमध्ये भरायला आणि मसाला लागत असेल. मी प्रॉम्प्ट करू हळद, हिंग, लाल तिखट, नारळ. उकडीचे मोदक किंवा चकल्या नाही करायच्या, पण करतात ना. तुमचा पदार्थ झालाय म्हणून तिला मिसगाईड नका करू. बेसनच असतं मला वाटतं आणि थोडस जिरं असेल. मला वाटतं कचोरी राहील बाजूला, बटाटे वडाच होतोय की काय? बेसन. ठीक आहे, हरकत नाही. लागणारं साहित्य घेऊन या, बघूया आपल्याला काय खायला मिळतं. या, शेगाव कचोरीसाठी लागणारं साहित्य आपल्या समोर आलेलं आहे. तू लगेच कृतीला लागलीस का? आधी आम्हाला साहित्य काय ते तर सांग. मैदा, बेसन, साखर, बडीशेप आणि धनाजिराची भरड केलेली आहे, गरम मसाला, मीठ, लाल तिखट, ओवा, हा चाट मसाला आहे. हा चाट मसाला, आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट आणि हळद. ओके. आणि मिरच्या. फॅन्टास्टिक. चला मग लगेच कृती करूया. चला, काय करायचं आधी पहिल्यांदा? आपण त्याचं पीठ मळून घेऊयात. बर, डो करायचा आहे, मैद्याचा डो. ह्याच्यामध्ये थोडासा ओवा घालायचा. किती लागणार आहे पाणी? बस. उर्मिला सांगितलेला डान्स स्टेप किती लवकर अडॉप्ट करते बऱ्यापैकी करते. हे अडॅप्ट करण्याचा इश्यू नसतो, लक्षात ठेवण्याचा इश्यू असतो. नंतर पटापटा पिकअप करते. तो आमचा काय म्हणतात त्याला, कॉमन गुण आहे किंवा दोष आहे. लक्षात न ठेवणे. हा, लक्षात स्टेप्स न मी राहणे. ठेवते लक्षात स्टेप. तुमच्या एक लक्षात आलंय का, तुम्हाला भांडायला कारणही लागत नाही. तुम्ही नजरेने एकमेकींकडे पाहिलं तरी भांडण होऊ शकतं. ठीक आहे, आपण हा मैद्याचा डो मळून घेऊया आणि उर्मिलाला फार त्रास न देता हा डो मळून झाला की आपण लगेच वळूया पुढच्या कृतीकडे. मैद्याचा डो मळून झालेला आहे. नाही म्हणता म्हणता छान मळला. छान केलं. आता आपण त्याला थोडं झाकून ठेवूया. बर. स्टफिंगची तयारी करूयात. कढई घेऊया. त्यात थोडस तेल घालूया. थोडंसंच आता या वेळेला प्लीज. तिने एक हलक्या हाती टोमणा मारला बघा. आपण थोडस तेल घालूया, या रेसिपीत थोडंसंच लागतं. आता त्याच्यामध्ये ही आलं लसूण मिरचीची पेस्ट घालायची. हे लिरिक्स लक्षात राहतात का तुम्हाला डान्स करताना? कारण डान्स करताना तेही फार महत्वाचं आहे. स्टेप पण लक्षात ठेवा, एक्सप्रेशन पण द्या आणि सोबत ते गाणंही म्हणा. तर हे काय करता नेमकं? बोल. बडीशेपेची जी आपण पूड बनवली आहे. डान्स मी सांगते तुला, कोरिओग्राफर्स ना जनरली ट्यून लक्षात राहतात, शब्द नाही. आणि आम्ही अत्यंत चुकीचे शब्द माईकवर बोलतो गाताना किंवा सांगताना. ही माझा एक्सपिरियन्स आहे, कारण मला शब्द नाही लक्षात मग अशीच केलं. पण ऍक्टर्स ना जे परफॉर्म करणार त्यांना शब्द पाठ करण्याची गरज असते, कारण ते स्क्रीनवर दिसणार असतात आणि त्यांना लिपसिंग करायचं असतं. मग तू काय पाठांतर तुझं होतं गाण्याचं? पाठांतर गाण्याचं होतं, बऱ्यापैकी होतं. थोडीशी साखर. जेवढ्या कॉन्फिडेंटली स्वयंपाक करते तेवढ्याच कॉन्फिडेंटली हे जे काय बोलते पाठांतर होतं वगैरे. मला थोडंसं कधी कधी वाटतं की नाही, ह्या मिरच्या आपण नंतर तळून घ्यायच्या आहेत आणि त्या कचोरी बरोबर खायच्या आहेत. आपण ऑलरेडी घातलाय मिरचीचा. थोडंसं मीठ आणि शेवटी चाट मसाला. मी थोडं एक काम करू. तर हे सगळं परतून झालं की त्याच्यात बेसन घालायचं. मस्त. चला, शेगाव कचोरी उर्मिला जी आपल्यासाठी करतायत आणि त्याच्यासाठी लागणारा जो मैद्याचा डो आहे तो आपण तयार करून घेतला. मैदा छान मळून घेतला ओवा घालून. त्याच्यानंतर कचोरीतला जो आत्मा आहे, कचोरीतलं सारण, त्याच्यामध्ये छान बेसन आहे, बडीशेप आहे, धणे आहेत, मसाल्याचे पदार्थ आहेत, ते घालून आपण ते तेलावरती छान परतून घेतोय. ते सारण तयार झालं
पुढच्या कृतीकडे वळूया. चला, बेसनाची चव तुम्ही सगळ्या गॅसला चाखवली याचा आम्हाला फार आनंद झाला. बट दिस इज उर्मिला. हो का? तू ही कचोरी लाटेपर्यंत आम्ही तेल तापत ठेवू का? लाटायचे टेस्ट काय लाटायचे करायचं. नाही. हा थापून घेईपर्यंत. हो हो दे दे. वाह, अप्रतिम कचोऱ्या तळून झालेल्या आहेत. म्हणजे अभिमान वाटावा असा स्वयंपाक आज उर्मिलाने केलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पारी करणं, सारण परतून घेणं, पारीमध्ये सारण भरणं आणि तळून घेणं, या सगळ्या कामांमध्ये एक नंबर पटकवला आहेस तू उर्मिला. घ्या, याच्यात आपण कचोऱ्या काढू. फार सुंदर, कमाल. दे. अप्रतिम शेगाव कचोरी तयार झालेली आहे. मिरची बरोबर आपण त्याचा आनंद घेऊया. आज तुम्ही दोघी इथे आलात आणि कमाल पदार्थ आमच्यासाठी केले. बटाट्याचं भुजणं आणि शेगाव कचोरी कमाल पदार्थ झाले, मज्जा आली. आता खाणार तर आम्ही आहोतच, पण त्याआधी आलेल्या पाहुण्यांना आपण एक छानसं गिफ्ट हॅम्पर देऊया. मंडळी, बियॉन्ड अप्लायन्सेस हा प्रीमियम स्मार्ट किचन ब्रँड आहे, ज्याच्या तंत्रज्ञान आणि डिझाईनच्या मदतीने भारतीय स्वयंपाकघर अधिक आधुनिक बनतं. अँड्रॉइड चिमनी, क्यूब आणि टायमर हॉब यासारखी अनेक उत्पादने स्वयंपाक सोपा, सुरक्षित आणि आपल्या पाहुण्यांसारखाच स्मार्ट करतात. म्हणूनच आपल्या स्मार्ट पाहुण्यांना देऊया बियॉन्ड अप्लायन्सेस यांच्याकडनं एक स्मार्ट गिफ्ट हॅम्पर. बियॉन्ड अप्लायन्सेस, स्मार्ट सुगरणींचा स्मार्ट चॉईस. तुम्हाला माहितीये का हे काय आहे? काय आहे? ज्याच्यावरती आपण आता अख्खा स्वयंपाक केला ना, हा. बियॉन्ड अप्लायन्सेस, तो हा अख्खा हॉब आहे. ओ वाव. त्या 4 शेगडे आहेत. याला एक टायमर सुद्धा आहे. म्हणजे समजा तुमचा एकमेकींचा मैत्रिणींचा कॉल चालू असेल आणि तू जर दूध तापायला ठेवलंस तर एक 2 मिनिटांचं टायमर देऊन तू कॉल संपून येऊ शकतेस. अच्छा. आणि नंतर आपोआप गॅस बंदही होतो. वा तर अशा सगळ्या वापरासाठी तुला हा बियॉन्ड अप्लायन्सेस हा Thank हॉब आहे. you. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. शेगाव कचोरी. साहित्य: मैदा 1 ते 1.5 कप, ओवा अर्धा छोटा चमचा, बेसन, तेल, आलं लसूण मिरची ठेचा, बडीशेप, धणे आणि जिरे भरड, लाल तिखट, हळद, गरम मसाला, साखर, मीठ, चाट मसाला. कृती: एका बोलमध्ये मैदा, ओवा, थोडे थोडे पाणी घालून घट्ट कणिक मळून घ्या. ही कणिक 15 ते 20 मिनिटे झाकून ठेवा. एका कढईत तेल गरम करा. त्यात प्रथम आलं लसूण मिरचीचा ठेचा, बडीशेप, धणे जिरेची भरड, लाल तिखट, हळद, गरम मसाला, साखर, मीठ, चाट मसाला आणि बेसन घालून मंद आचेवर खमंग भाजून घ्या. मळलेल्या कणकेची एक छोटी पुरी लाटून घ्या. त्यावर तयार बेसनचे मिश्रण ठेवा आणि कडा एकत्र करून तोंड नीट बंद करा. हाताने हलके दाबून कचोरी चपटी करा. कढईत तेल मध्यम गरम करा. कचोऱ्या मंद आचेवर दोन्ही बाजूनी खरपूस आणि सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. मिरची सोबत सर्व्ह करा. शेगाव कचोरी तयार.